कसं आहे पब्लिक, तुम्हाला आपल्या मागे दिसत असेल सांडपाणी नाटकारच्या काय पाणी असं वाहू राहिलं ना भाऊ, डायरेक्ट इकडून तिकडं जायला चान्सच नाही. खतरनाक. फोन मध्ये तरी कमी दिसतं ते माशासाठी जाळ्या लावल्यात, ते जाळ्या जुळ्या पार तुटून ताटून जायले. पुढं मुडं बाकी फक्त त्या जाळ्या. आपण आता धरणावर जाऊन बघू. बघा पुऱ्या धरणावरून डायरेक्ट असं हे दिसतंय. या भीतीवरून सुद्धा गुडघ्याच्या खाली एवढं पाणी जात असेल तर विषय नाही. आता खेड्यात जाण्यास काही टाप फुल भरून गेलेलं आहे. आता आपण सांडेवर जाऊन बघू तिकडं. तर पब्लिककडे एक टाकी ठेवलेली होती आपल्या काकाची, त्यांची ती सुद्धा होऊन गेलेली आहे. भोदर डायरेक्ट अर्ध्याच्या वर पाण्यात गेलेले. त्या चाळीतून पाणी येतंय, म्हणजे ती चाळ भर टाकून वरती करेल होती तरी त्या चाळीतून पाणी येतंय. हे विषय नाही. पाण्यानं डायरेक्ट नादणी करायचं इड लोक पाणी आलेलं आहे. तर आता आपण पुलाकडे जाऊ. पाण्याचं टेन्शन नाही घ्यायचं, पाणी लई यंदा. इडलचा नॅशनल हायवे पूल बंद होऊन गेलेला आहे. एवढं पाणी चालू आहे डायरेक्ट. नाच करते काय पुरा सांडवा भरेल पाण्यानं. खाली पलीकडे जायचा विषय. पलीकडे जर गेला तर पलीकडे तिकडे कोपऱ्यातच सापडू डायरेक्ट. मग कमरा एवढं पाणी चालू आहे मध्यम भागी तिकडं. पुरं सांडवा भरून पाणी वाहत आहे. आणि तुम्हाला याचं पुढचं पण सांडवा भरा पाणी पाहायचं असेल तर आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. पावसामुळे डायरेक्ट पहिले बैल घेऊन गेले मक्का आणतो म्हणे गावड्याला म्हशीला आणि ते, कारण की नंतर जर पाऊस आला तर त्यांचा काही विषय नाही. माहिती छत्री पाय त्याला. पब्लिक पाणी पाहिलं का? हा रात्रीच पावसानं डायरेक्ट पुरं सांडवा भरून पाणी वाहतंय. चाळीतून सुद्धा पाणी ते पुरायला डायरेक्ट एवढे वरती असून ती सुद्धा खोंगळली. तिकडं ते टारलीच्या तिकडं खोंगळलं. नाच करते काय इड या दगड आहे बाई. 3 दगड दिसत आहेत पुढं तुम्हाला. इड एक मोठा खंबा रवलेला होता, तो खंबा वाहून गेलेला आहे. आपल्या इड एक बोधा येऊन आट केले आणि इडलची एक टाकी वाहून गेलेली आहे, तिकडे ठेवलेली आहे ते चाळीच्या बाजूला. नाही मग ते खालून बसून